हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे, तर मी तुम्हाला ब्रेड पकोडाची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. जसं आपण मार्केटमधून आणतो तशा प्रकारेच ही ब्रेड पकोडा बनतो, अगदी इन्स्टंट. तर आधी पहिले बटाटे वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे, मग त्यांना मॅश करून घ्यायचं. मग फोडणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे तुम्हाला जितक्या लागतील तितक्या हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे असं त्यात सगळं ॲड करायचं. ते व्यवस्थित असं कुटून घ्यायचं. मग नंतर हे सगळं कुटून झाल्यानंतर फोडणीसाठी आपल्याला तेल घ्यायचं. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आपण जी हिरव्या मिरचीची जी पेस्ट केली आहे ती त्याच्यात ॲड करून द्यायची. आणि मग त्याला चांगला तडका बसला की मग जी आपण आलू मॅश केलेले त्याच्यामध्ये आपण ॲड करून द्यायचं आणि ते चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. ते सगळं एकजीव झाल्यानंतर चवीनुसार त्यात मीठ टाकायचं, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं. आणि मग नंतर आपल्याला जे ब्रेड पकोडे तळायचे त्यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलं. तर तुमच्यात घरात किती मेंबर आहे त्याच्यावर डिपेंड करतं तुम्हाला किती घ्यायचं ते, तर तुम्ही तसं घेऊ शकता. तर 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं. त्यात थोडीशी लाल तिखट, हळद, थोडं जिरं टाकायचे, ओवा टाकायच्या, धना पावडर सगळं ते टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून ते आपल्याला जसं बॅटर पाहिजे ते आपण तसं करून घ्यायचं. आणि हे जे बॅटर असतं ना, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियमच ठेवायचं. तर आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केलं आहे. तर मी तर हे सगळं रेडी झालेलं आहे आता. तर हे जे ब्रेड पकोडे ते आपण आता तेलात तळून घेऊ चांगले. तर तेल जरा जास्तच घ्यावं लागतं, ते चांगले तळले गेले पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे हे सगळं तळून घ्यायचं, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर अशी होती मैत्रिणींनो रेसिपी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा. तर चला मग करा चॅनलला सबस्क्राईब आता. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. अशीच काहीतरी वेगळी सोपी सरळ रेसिपी घेऊन येईलच मी तुमच्यासाठी. तर बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.